नमस्कार मंडळी. तर आजचा ब्लॉग आहे मार्लेश्वर. कोकणमध्ये खूप प्रसिद्ध ठिकाण आहे मार्लेश्वर. तर आम्ही छोटी फॅमिली या ट्रिपला गेलो होतो. फार मजा आली. पाहण्यासाठी मार्लेश्वर खूप बेस्ट आहे. तर आम्ही पाहिला हा धबधबा. वाव. त्याच्यानंतर आम्ही थोडा फोटोशूट केला, मी माझे मिस्टर. फोटोशूट करून मग आम्ही मंदिराकडे गेलो. मंदिर ही खूप छान होते. प्रसन्न वाटले आम्हाला बघून. तुम्ही पण बघू शकता. मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतले. तिथून पुढे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवळीमध्ये हा पांढरा धबधबा. काय आकर्षक वाटता हा धबधबा. खूप मस्त वाटलं आहे आम्हाला हे सगळं पाहून. सगळीकडे तुम्हाला फक्त हिरवळ दिसणार आहे आणि आमच्या ब्लॉगमध्ये येणारा हा एक कार्टून. ज्या स्पॉटला आम्ही फोटो काढणार होतो बरोबर तिथे येऊन हा बसणार. आम्हाला फोटोज काढून देत नव्हते आणि मेन जो पॉईंट आहे फोटोचा त्याच ठिकाणी हा कंटिन्यू होता. आम्हाला त्याची इच्छा होती आम्ही फोटोज काढू नये, आम्ही शूट करू नये. त्यामुळे हा काय हालत नव्हता तिथून. त्यानंतर थोडं फोटोशूट केला आम्ही. धबधबा पाहिला, सगळीकडची हिरवळ पाहिली. हे दृश्य तुम्ही बघू शकता. खेळतं पाणी खूप छान वाटलं आम्हाला. छोटी ट्रिप होती, 1 डे ट्रिप होती. तुम्हालाही जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण लवकर निघा, कारण आम्ही खूप लेट निघालो होतो आणि आम्हाला येता वेळेस खूप अंधार पडला होता आणि खूप भयानक वळण आहे जाण्यासाठी. तुम्ही जाणार असाल तर खूप लवकर निघा. आमचं दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर हा नेमकी पाऊस आला. पावसाने अजून आम्हाला लेट झाला. त्यामुळे बरोबर आम्ही रात्री, म्हणजे तुम्ही म्हणू शकता संध्याकाळी 7 नंतर आम्ही तिथून निघालो. पाऊस पडतोय तर तोपर्यंत आपण गरमागरम वडापाव खाऊया म्हटलं आणि तिथेच आम्ही एका स्टॉलला वडापाव घेतले सगळ्यांनी आणि मस्त आपण कोल्हापुरी म्हटल्यानंतर वडापाव खाणे.